नमस्कार मंडळी, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका शिवम यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि पाठी बघू शकता, आपण ढोल वादनाला आलो आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये आपल्या मासरंग गावामध्ये आलो आहे आणि जीर्णोद्धार सोहळा आहे आपल्या देवाचा. आणि तो कसं होतं वादन, आणि सुंदर असं वादन नक्कीच होणार आहे. पोरं आपली तयारीला आहे. सकाळचे वाजलेत 5:30. तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला टाईम दाखवतो. आणि 5 वाजलेत. तर मस्तपैकी आता तयारी करूया आणि चला वादनाला सुरुवात करूया. ही तयारी तुम्ही बघू शकता वादनापूर्वी. आणि ते बच्चे कंपनीचं पण सुंदर असं काम चालू आहे, क्रेट लावणं चालू आहे. त्याच्यानंतर अनिकेतचं पण जबरदस्त असा ढोल वादन, म्हणजे ही पूर्वतयारी असते. आपल्या ग्रुपचा बॅनरचं काम चालू आहे. आणि इकडे जयेश शेडगे मॅन फ्रॉम मुंबई आलेला आहे आपल्या वादनासाठी. आणि हा नेहमीचाच तुम्ही बघू शकता तोंड पाडून ठेवलेला हाच तो किरण जंगम. आणि इकडे आपला नवीन ब्लॉगर आलेला आहे, एक साहिल मालुसरे. याच्या आपल्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आपलाच भाव आहे, असं सपोर्ट ठेवायला. धन्यवाद धन्यवाद. भरपूर मोठी चर्चा रंगली. चर्चा कसली आहे ती बघूया. ही रशी लावायची कशी, ही चर्चा आहे का कसली चर्चा आहे ती बघूया. कसली चर्चा करताय तुम्ही? गाडीचा आमचा विषयच वेगळा चालू. ते मला वाटलंच, कारण का हे दोन भाऊ आपले ड्रायव्हिंग करतात. पण ड्रायव्हिंग हा नादच वेगळा असतो. सॅल्यूट त्या ड्रायव्हिंग भावांना. अशी मजा मस्करी चालू असते. हा आपला साहिल दादा आहे. खेळीमेळीचं वातावरण असतं. हा निखिल, काय झालं तुला? नक्की काय प्रॉब्लेम काय? म्हणजे ढोल ओढायला प्रॉब्लेम आहे की का तुला एवढे पहाटे? म्हणजे काय होतंय तरी काय ते मला कमी दे. म्हणजे ढोलची नॉट भेटत नाही का? अतिशय मेहनतीचं काम असतं, मजा मस्ती पण असते. पण ही मेहनत आणि परिश्रम आणि केलेलं जे आपलं सहकार्य असतं ना मुलांचं, त्याने आपलं एक मंडळ होतं. तेच आपलं हे विघ्नहर्ता ढोल ताशा पथक आपल्या जुन्या बहिरीच्या सानिध्यात सगळं वाढलं गेलेलं 16 वर्षाची ही अविरत परंपरा आहे. तर अशीच आपण जपत राहूया. बिचाऱ्याच्या पायाला लागलंय. कालच बिचारा आपला भाऊ गाडीवरनं पडला. पण वादनाची आवड आहे. पण मॅन इंज्युअर्ड आहे, पण वादन हे खतरनाक करणार असतो. कारण का जंगम एक टायगर अभी जिंदा आहे. सकाळचे तुम्ही मगाशी मी बोललो ना, सकाळचे 5 वाजलेले आहेत. आणि आता ढोल वादनाची तयारी चालू आहे. ढोल वादन झाल्यावर म्हणजे मुलांसाठी एक मेजवानीच आहे. इकडे गाद्या देखील ठेवलेल्या आहेत. म्हणजे हा अनिकेत कसा लोळतो ते तुम्ही नक्कीच बघा. हा बघा एक, हा बघा. हे पाणी, हे पाणी, हे पाणी, 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 घेतलंय बाजूला पाणी. देखील पाणी, देखील लागतात डबे, लागतात त्याला डबे. एलपी स्ट्रॉंग डबा देखील हा पाण्याचा डबा आहे. रसाना तर आमच्या भावासारखाच एक नंबर मॅनेजर, खतरनाक. म्हणजे आता ते आसनावर बसलेत. आसन बघू शकता. 1 2 3 4 खुर्ची त्यांना लागते. आसन बघू शकता त्यांचं एकदम जबरदस्त. 4 खुर्ची होती, ते बसतच नाही. विचारवंत आपला किरण विचार करतोय. कसला विचार करतोय ते भगवंताला माहीत. पण आपण त्याला देखील विचारूया, त्याला कसं वाटतंय. किरण, तुला कसं वाटतंय इथे गावात आपल्या येऊन? लवकर बोल, कारण का उद्या आपल्याला कामावर देखील जायचं. जरा जोरात बोल. खाल्लं पिल्लं नाही ना त्याने विचारलं. त्याला कायची सवय पोहे पाहिजेत त्याला. पण आता गावात आपल्याला असं आपण आलेलं आहे, म्हणजे गावात जसं असेल तसं आपण पाहुणचार होणारच. चहा पाहिजे, देऊया. नक्कीच तुम्ही बघू शकता आता ढोल वादनाची तयारी झाली. आणि ढोल वादन आता थोड्याच वेळात चालू होईल. तर सगळ्यांना लागली थोडी थोडी भूक. पण आपल्या किरणला लागली मजबूत भूक. पण त्याला नाश्त्याची इथे गावात आहे. सकाळचे पहाटेचे 4 वाजता 4-5 वाजता कोण नाश्ता भेटेल? तर त्याची फरमाईश आहे का काय पाहिजे त्याला? ती काय तुला पाहिजे? इडली सांबार. इडली सांबार. मस्तपैकी ड्रेपरी घालून सगळेजण तयार झालेत. वादनाला सुरुवात देखील आता थोड्याच मिनिटात होईल. तर नक्की वादनाचा आनंद घ्या. असे गमतीदार किस्से आपला साहिल दादा सांगत असतो. असं येणार आहे
पायजमा फाटलेला आहे आणि जुगाड बघा. पण बाबा जीन्स घाल, हे असलं काहीतरी घालू नको. हे काय जॉर्डनची ट्रॅक आणि कॉम्बिनेशन काय, हे कुठलं कॉम्बिनेशन माहिती आहे, मी करायचो पण ते मी काही ट्रॅक घालायचो. चहा आणि मस्त बिस्किटाचा आस्वाद. आपण ज्या चहाची आपण आतुरतेने वाट बघत होतो ती आलेली आहे. पातळे काका, माझ्या केसांवरनं चर्चा चालू आहे इकडे मस्त पैकी. जुने फोटो आहेत सगळे कोळकेवाडीचे देवळात. वादनाला सुरुवात होते आणि ह्याच्यानंतर बघाल तो वादनाचा माहोल असेल. तिकडे मराठमोळा साज, आपल्या महिला देखील सज्ज आहेत. तर तुम्ही बघू शकता आत्ताच वादन झालेलं आहे आणि ज्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहेत म्हणजे कळशारोहणचा कार्यक्रम, तो तुम्ही नक्कीच पहा. कळशारोहणचा कार्यक्रम आणि सुंदर जीर्णोद्धार मंदिराचा झालेला आहे आणि पाठी बघू शकता सुंदर देवाचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. आत्ताच जस्ट ऑर्डर आटपली आहे आणि सुंदर असं वादन तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत बघा आणि सुंदर असं देवाचा आपल्या कळशारोहणचा कार्यक्रम देखील झालेला आहे आणि सगळे आता आपापल्या परतीच्या प्रवासाला आणि पोरांनी एकदम मचवलं आहे आणि सुंदर प्रवास घडलेला आहे आणि सगळे आता कामाला लागलेत की आपल्या परतीचा प्रवास आणि घरी जायला. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग.